श्री शंकर गीता अध्याय 9 दोन्ही चरणांना हाताची मिठी सर्व बोटात अंगठ्या असे ते दिव्य रूप पाहून त्यांचा जयघोष करीत मी चरणावर डोके ठेवले. तेव्हा जाणवले की महाराज डोक्यावरून मायेने हात फिरवित आहेत. म्हणत आहेत, 8वा अध्याय छान झाला. दोन्ही प्रकारचे गुणगान उत्तम झाले. यामुळे मी निश्चिंत झालो. आपल्यावर भक्त तर रागावणार नाहीत ना, अशा विचारात असताना हा अनुभव आला. जिथे महाराजच खुश, मग इतरांचा का विचार करावा? जिथे महाराज संतुष्ट, तिथे भीती कसली? श्रीकृष्णाचा प्रसाद. एकदा गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये महाराज अचानक आले आणि हजर असणाऱ्यास लिमलेटच्या गोळ्या वाटू लागले. तेव्हा निर्मला गुप्ते या भक्त स्त्रीस ती गोळी सुंठवड्यासारखी वाटली. त्या श्रीकृष्ण भक्त होत्या. त्यांच्या शुद्ध भावाप्रमाणे फळ मिळाले. प्रत्यक्ष श्रीकृष्णाकरवीच प्रसाद मिळाला होता जणू. स्वामींनी जिवेवर लिंग स्थापिले. सोमवती अमावस्येचा तर प्रसंगच विलक्षण. महाराज नुकतेच जेजुरीहून आले होते. वासुदेव पंडिताच्या घरी ते बसले असता बरेच भक्त मंडळ तिथे जमा झाले होते. अचानक महाराजांच्या जागी फार मोठी शिवपिंडी निर्माण झाली. त्यानंतर मी कोण अशी त्यांची परीक्षा केली. श्री स्वामी महाराज व त्यांच्यातील नातेसंबंध तर अनोखेच होते. त्या दोघांच्या वर्तनात मी कोण हे कळावे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर शंकर महाराज आले असता महाराज त्यांच्या जिभेवर छोटे सुंदर शिवलिंग ठेवीत व त्यावर अभिषेक करीत. श्री स्वामी महाराज तासन तास अभिषेक करत. तेवढा वेळ श्री शंकर महाराज तटस्थ भावाने समाधीस्थ राहत. एका प्रकारे शंकर महाराजांच्या जिभेवर श्री स्वामी समर्थ प्रभूंनी शिवलिंग स्थापिल्यामुळे जणू त्यांना सहजतेने बोलता येत नसावे. आपल्या प्रिय भक्तासमोर कधी कधी शंकर महाराज आपली जीभ काढून दाखवायचे. काहींना त्यावर नुसता फुगवटा दिसायचा, काहींना ती लिमलेटची गोळी वाटायची, तर काहींना जिभेवर शिवलिंग दिसायचे. एकूण काय तर जिभेवरच्या शिवलिंगामुळे त्यांना जिभेची नीट हालचाल करता येत नसे. त्यामुळे ते नीट बोलू शकत नसत. मात्र त्यांनी एखाद्या मुखदुर्बलाकडे कृपादृष्टीने पाहिल्यास तोही उत्तम वक्ता म्हणून लोकप्रिय ठरण्याची उदाहरणे तेव्हा होतीच. गुरु शिष्य नाते. काही वेळा महाराज खणखणीत शब्दामध्ये बोलले असल्याचेही उदाहरण आहे. शिवदर्शनात मंदिरात गेले असता तिथे झालेला तीर्थाचा चिखल पाहून शिवदर्शन बाजूलाच ठेवून ते चिकित्सकाप्रमाणे बोलत असत. केवळ एकच स्थितीत ते आनंदी होऊन जात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा विषय निघाला की त्यांना आनंदाचे भरते येई. ते श्री स्वामी महाराजांना मालक म्हणायचे. ते गुरु शिष्य नाते अनोखेच होते. अक्कलकोटला महाराज गेले व समाधीसमोर उभे असतील तर चुकूनही सिगारेट ओढत नसत. ही महत्त्वपूर्ण बाब असून कुणीही याचा गांभीर्याने विचार करायला हवा. श्री गुरुच्या असण्यात शिष्याचा आनंद सामावलेला असतो. त्याला स्वतःचे काही अस्तित्वच उरलेले नसते. म्हणून श्री गुरु हेच शिष्यांचे सर्वार्थाने मालक होत. जरा उचल मला. महाराज सर्वशक्तिमान स्वामी परब्रह्माचे लाडके लेकरू. पण असा अजागळपणा पांघरायचे की रेल्वे स्टेशनवर गेले तर साधारण वृत्तीचा हमालही त्यांना दारुडा वेडगळ समजायचा. म्हणून मग ते गमतीत म्हणायचे, जरा उचल मला. अशा वेळी मस्त वृत्तीचे हमाल आपली ताकद आजमावून पाहत. त्यांना ते उचलतात कसे ते हलवताही येत नसत. वाऱ्यांच्या झंझावातात हातामध्ये पेटती काडी घेऊन उभे राहिले तर ती विजतही नसे. तोंडात सिगारेट असेल तर ती पुढे मागे तोंडात घोळवत राहायचे. श्री गुरुचे समर्थ. एकदा हनुमान जयंतीला महाराज भक्तमंडळीसमोर श्री हनुमंताच्या रूपात उभे राहिले म्हणून लोकांनी त्यांना या अजब चमत्काराविषयी विचारले. तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात हा चमत्कार नसल्याचे सांगितले. योग सामर्थ्याने ज्या निसर्गक्रमात सहजता आणता येते तीच घटना इतरांच्या दृष्टीने चमत्कारिक वाटू शकते. पण योगी पुरुषाच्या दृष्टीने त्यात सहजभाव असतो. श्री गुरु महाराजांचे सामर्थ्य शक्ती व्यक्तीच्या कल्पनांना आकार देत असते. माऊली व गुरुमाऊली. आपल्या श्री गुरुविषयी श्री स्वामी महाराजांच्या विषयी ते म्हणत, बालपणी श्री स्वामी गुरूंच्या सानिध्यात असताना ते मला फार जपायचे. माझे खूप लाड करायचे. अनेकदा मला तहान लागली असता आपल्या अंगावर बाळासारखे उचलून मला दूध पाजायचे. त्यांचे दूध मी प्यालो असल्याने श्री स्वामी माऊली ही माझी आईच ठरते. ते माझी आईच आहेत. आत्मज्ञानाचे अमृतमय दुग्धपान त्यांनी मजला दिले. ते मला शिकवत असत.
त्यानेच मला अध्यात्मविद्येत पारंगत केले. एक प्रकारे ती माझी माऊली म्हणजे आईच होय. आणि गुरु माऊलीही तेच आहेत. म्हणूनच सांगतो, श्री स्वामी समर्थांना जो भजेल तोच मला प्रिय होईल, त्यालाच मी सदा भेटेन. श्री स्वामी कृपेने महाराजांची स्थिती अवर्णनीय अशा असाधारण विभूतीसम बनली होती. त्यांनी कधी ब्रँडी पिण्यास सुरुवात केली व त्यांचा कुणी उपस्थित तिटकारा करू लागला तर उलट ती व्यक्ती थोड्या वेळाने झिंगू लागायची. असे प्रसंग अनेकदा घडायचे. पेंटर कडलासकरांचा अनुभव. श्री शंकर महाराजाच्या समाधीच्या 2य वर्षातला प्रसंग पहा. ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे, रामभाऊ कोराड मास्तर आदींनी सोलापूरच्या जक्कलमळ्यात श्री दत्त मंदिर उभारून तेथे शंकर महाराजांच्या पादुका स्थापण्याचे ठरवले. 2य पुण्यतिथी साजरी करायची होती. पेंटर कडलासकर रंग लावत होते. मध्यरात्र उलटून गेलेली. रंग संपत आला होता. अजून गर्भगृह रंगवायचे बाकी होते. एवढ्या रात्री तोही अगदी तशाच प्रकारचा रंग कुठे मिळणार? त्यानंतर केव्हा काढून होणार? तरी महाराजांचे नाव घेत पेंटरांनी काम सुरूच ठेवले आणि विशेष म्हणजे आणखी रंगाची जरूरत न पडता संपूर्ण मंदिर रंगवून झाले. साद देती हिमशिखरे. श्री शंकर महाराजांचे दर्शन घेणाऱ्या अनेकांनी महाराजांवर पुस्तके लिहिली आहेत. पण त्यातही उच्च दर्जाचे पुस्तक म्हणजे टॉवर्ड दी सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज याचे नितांत सुंदर मराठी संस्कार साद देती हिमशिखरे. माधव प्रधान या श्रीमंत व अंग्लविद्याविभूषित मराठी सद्गृहस्थाने लिहिलेले हे अद्भुत पुस्तक सर्व अध्यात्म मार्गियांसाठी दीपस्तंभ होय. श्री शंकर महाराजांच्या जीवनशैलीत एक वेगळाच पैलू जगासमोर आणणारे हे पुस्तक आहे. पंडित, वक्ते, निष्णात, विचारवंत, निस्पृह व्यक्तिमत्व, अलौकिक सामर्थ्यवान योगी, जिथे जा तिथे लोकप्रिय, प्रत्येक ठिकाणी व्याख्यान, प्रवचन, मार्गदर्शन. जणू संपूर्ण भारतखंड त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरूनच मार्गक्रमण करीत आहे. दारू, सिगारेट, तंबाखू असल्या व्यसनाचा लवलेशी कुठे जाणवत नाही. एक आदर्श योग्यासमोर नतमस्तक झालेला समर्पित शिष्य असे रूप त्या पुस्तकातून सर्वांसमोर येते व एका नव्याच दुनियेत साधक प्रवेश करतो. महाराजांचा उल्लेख अत्यंत आदरार्थी गुरुदेव असाच सर्वत्र आढळतो. अत्यंत सुधारक वृत्तीच्या पुढारलेल्या आचारविचारांच्या प्रधानांना एक आदर्श जीवनमूल्य असलेल्या स्थितीचा स्वीकार गुरुदेवाच्या कृपेमुळे करता येतो. एकेवेळी देव, धर्म, सत्पुरुष, संत आदीचा तिटकारा असलेले प्रधान हे गुरुदेवाच्या सानिध्यात आल्यानंतर मात्र समस्त अध्यात्ममार्गीयांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. ही केवढी विलक्षण बाब आहे. हातावर पाण्याचा थेंब पडला, त्या थेंबाचा सागर बनला, अशी प्रधानावर शंकर महाराजांची कृपा झाली. लोखंडाने महाराजांचे अनुभव ऐकले तर श्री श्रवणपूजा परिसासमान ठरून त्या लोखंडाचे सुवर्ण होईल, अशी स्थिती आहे. महाराज समाधीस्थ झाल्यावर त्यांच्या समाधी दर्शनार्थ उभे राहिलेल्या सद्गदित प्रधानासमोर महाराज समाधीतून बाहेर येऊन उभे राहतात. समाधीनंतरचा हा प्रसंग. तसे सदेह वावरतानाही महाराजांनी त्यांना अनेक अनुभव दिले. गुरु शिष्य जोडी जमली. सासवड शुगर फॅक्टरीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टरच्या सेक्रेटरीपदी कार्यरत असताना एकदा काही कामानिमित्त मुंबईत चालले होते. महाराज बैलगाडीतून येत होते. वाटेत दोघांची द्रष्टाद्रष्ट झाली, पण प्रधानांनी परत महाराजाकडे ढुंकूनही पाहिले नाही. नदीवर तेव्हा पूल नव्हता. पाऊस सारखा पडत होता. भिजण्याशिवाय प्रधानाकडे मार्ग उरला नव्हता. ते रात्रभर भिजल्यामुळे त्यांना सणसणून ताप चढला. ते आपल्या बंगल्यावर येऊन झोपले असता अचानक महाराज प्रकटले व म्हणाले, "काय रे, मुंबईला जाण्याची तुला घाई होती ना? मग झाले काय?" एवढी बोलून ते अंतर्धान पावले. नंतर एका गोसाव्याला सांगितले की अक्कलकोट स्वामी समर्थाचा अंगारा प्रधानमुखी टाकावा, म्हणजे ताप उतरेल. गोसाव्याने तसे करताच प्रधानांना समाधी लागली. आपण आपल्या शरीरातून बाहेर पडलो असून नक्षत्रांकित आकाशात विहरत आहोत असा अनुभव घेत होते. सुमधुर नाद सुगंधाचा आस्वाद घेत ते 7 तास समाधीमध्ये राहिले. पुढे प्रधान यांनी महाराजांना नमस्कार करीत सांगितले, "आपल्या सामर्थ्याची मला कल्पना नव्हती.
आजपासून आपणच माझे श्रीगुरू आहात. अशा रीतीने महाराज व प्रधान ही गुरुशिष्य जोडी जमली. विमान अपघात टळला. एकदा प्रधान हे नॉर्वेहून जर्मनीस चालले असताना विमानात बिघाड होऊन सर्वांच्या जीवावर बेतले. पायलटलाही बिघाडाचे कारण कळेना. अशा वेळी प्रधानाने गुरुदेवांचा धावा केला. तेव्हा लवकरच विमान सुरक्षित उतरले. आधी सर्वांनी जीवनाची आशा सोडली होती. प्रधान व श्री शंकर महाराजांची पुढे प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा महाराजांनी त्यांना विचारले, त्या दिवशी तू विमानात इतका का घाबरलास? प्रधान म्हणाले, महाराज तुम्हास काय माहीत? तेव्हा हसतच महाराज उद्गारले, अरे तुझ्या शेजारीच मी बसलो होतो. मीच अपघात टाळला. प्रधान इंग्लंडमध्ये असताना इकडे भारतात त्यांचे वडील अचानक गेले. शेवटची भेट होऊ शकली नाही. एवढ्यात महाराज प्रधानासमोर प्रकट झाले. प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले. महाराजांनी त्यांचे सांत्वन केले. महाराजांनी प्रधानांना थेट गिरनार पर्वतावर नेऊन श्री मच्छिंद्र व गोरक्षनाथचे दर्शन घडविले. नंतर 2 श्वान दिसले. मग भगवान श्री दत्तात्रेय प्रकटले. या दिव्य दर्शनामुळे प्रधान शांत झाले. कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण अर्जुन संवाद. एकदा प्रधानांनी महाराजांना विचारले, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास कुरुक्षेत्रावर गीता सांगतात. हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तेव्हा नुसत्या दृष्टिक्षेपाने महाराजांनी त्यांची समाधी लावली. प्रधान हे कौरव पांडव युद्धांचे दृश्य व श्रीकृष्ण अर्जुन संवाद आदी प्रसंग प्रत्यक्ष पाहत अनुभवत होते. प्रधानांनी श्रीकृष्णाकडे निरखून पाहिले तर तिथे महाराज दिसू लागले. त्यांची समाधी 3 तासांनी उतरली. ते जे त्यांनी ऐकले पाहिले त्याचे संपूर्ण निवेदन त्यांनी स्वतःच केले. ज्ञानप्राप्ती. एकदा महाराज खुशीत येऊन प्रधानांना म्हणाले, तुला जे हवेसे वाटेल ते माग. आज ते मी तुला देईन. प्रधान म्हणाले, पहा हा महाराज, मी जे मागेन त्याऐवजी दुसरे काहीही माग असे म्हणाले. महाराज म्हणाले, मी देईन असे म्हणल्यावर देईनच. त्यावर प्रधान चटकन म्हणाले, महाराज मला ज्ञान द्या. हे ऐकताच महाराज एकदम ओरडले, अरे माझ्या लंगोटीलाच तर तू हात घातलास बेटा. हरकत नाही, तथास्तु. पुढे प्रधानांना ज्ञानप्राप्ती झालीच. ते स्वतःही समर्थशाली साधक बनले. यावेळी श्री ज्ञानदेव व श्री सोपानदेव यांचे दर्शन व्हावे अशी प्रधानांची इच्छा प्रकट केली. अलग पुकारताच तात्काळ दोहोंचे दर्शने घडली. त्यांच्या मातोश्रींना श्री दत्तप्रभूंचे दर्शन हवे होते. ते दर्शन प्रधान घडवू शकले. श्री गुरुकृपाच होय. भगवंतास जाणणे सोपे असते काय? मद्रासचे एक उद्योगपती चेट्टीयार यांच्याकडे महाराज गेले असता अचानक बागेतून एक सर्प निघाला. महाराज झाडाजवळ जाऊन मधुर शीळ घालू लागताच सर्पराज सळसळत येऊन पायास विळखा घालून बसले. महाराज त्यास हातात घेऊन अवलोकन करू लागले. तो त्याने डोक्यावरती फणा काढून डोलण्यास सुरुवात केली. दर्शनार्थी हबकूनच गेले होते. महाराज नागराजाला अरण्यात घेऊन गेले. एका झाडाजवळ त्यांना सोडत म्हणाले, कुणा चावू नकोस निष्कारण. हे ऐकताच नागराजाने फणा काढून मान डोलावली. त्यानंतर दोन्ही चरणावर फणा टेकून तो झुडपात निघून गेला. झुडपातून फणा काढून एक कर्णमधुर शीळ त्याने काढली. मगाशी महाराजांनी दिलेल्या शिळेसारखाच ते आवाज होता. जणू श्री शंकर भगवानच आपल्यासमोर उभे असल्याचेच ते नागराज स्पष्ट करीत होते. पण कुणाच्या हे चटकन लक्षात आलेच नाही. भगवंतास जाणणे इतके सोपे असते काय?